बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाडमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचा मोर्चा. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कडक कारवाईसह कठोर कायदे करणे गरजेचे. स्नेहल जगताप. बदलापूरमधील एका शाळेतील 2 चिमुकल्यांवर झालेले अत्याचार. महाराष्ट्रात ढासळलेला कायदा व सुव्यवस्था विरोधात महाडमधील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नेत्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा काढून बदलापूरमधील दुर्दैवी घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा मिळावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी बोलताना महाडच्या माजी नगराध्यक्ष तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनाच्या नेत्या स्नेहल जगताप कामत यांनी बोलताना महिला वर्गावरील अत्याचारात वाढ होत असून शासनाने कडक कारवाईसह कठोर कायदे करावी अशी मागणी केली आहे. या मोर्चात उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे शहर प्रमुख सुदेश कळमकर, तालुका प्रमुख राजेंद्र कोपे, माजी नगराध्यक्ष संदीप जाधव, वजीर कोंडीकर, सुभाष मोरे, रघुवीर देशमुख, अस्मिता शिंदे, पूजा जगताप, उमेश जगताप, चैतन्य म्हामुणकर आदी पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते. उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे. एकीकडे लेक लाडकी, बहीण लाडकी या योजनांच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्यासाठी योजना राबवल्या जात असतानाच दुसरीकडे राज्यातील महिला, मुली आणि लहान बालिका सुरक्षित नाहीत. नवी मुंबईत एका महिलेवर अत्याचार करून तिचा खून करण्याचा प्रकार असो की बदलापूर येथील शाळेतील 2 उमलत्या कळ्यांवर केलेला अत्याचार करण्याचा प्रयत्न असो, श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श जोपासणाऱ्या आणि देशातील प्रगतशील म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्रासाठी या घटना अत्यंत घृणास्पद असून महाराष्ट्राचे सरकार चालविणाऱ्या प्रशासनासाठी अत्यंत लाजिरवाण्या आहेत. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात, महिला भगिनी आणि मुलींचे रक्षण करण्यात हे सरकार कुचकामी ठरले आहे आदी उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. अशा प्रकारचे अत्याचार करणाऱ्या विकृतांना कायद्याचे व शासनाचे धाक राहिला नाही, हे आपले अपयश आहे. अशा प्रकारचे अत्याचार सुरू राहिल्यास जनता आपल्याला माफ करणार नाही. वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून अपराध्यांना शिक्षा करण्याचे वातावरण तयार झाले आहे. बदलापुरातील लहान मुलींवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याच्या विरोधात फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून आरोपींना कठोरात कठोर अशी फाशीची शिक्षा होईल अशी बाजू न्यायालयासमोर सरकारने मांडावी आणि या शिक्षेची तत्काळ अंमलबजावणी करावी अशी मागणी महाड विधानसभा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. महामुंबई चॅनलसाठी इलियास ढोकले, महाड. काय सांगाल, आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे बदलापूरला ज्या 2 चिमुकल्यांवर अत्याचार झाला त्याच्या विरोधात आपण आज रस्त्यावर उतरलात, निषेध करीत आहात आणि अशा घटना वारंवार घडत आहेत. काय सांगाल? महाराष्ट्र आपण जर का पाहिलं तर सुसंस्कृत महाराष्ट्राची ओळख आपली कायम राहिलेली आहे, पण ती आज कुठेतरी पुसताना आपल्याला दिसते आहे. काल बदलापूरमध्ये जी घटना घडली अतिशय निंदनीय आहे. ज्या वेळेला आपण पालक म्हणून आपल्या मुलाबाळांना शाळेमध्ये चांगलं वातावरण देण्यासाठी म्हणून बाहेर पाठवतो, जर का त्या शाळेमध्येच त्या ठिकाणी सुरक्षित नसतील तर मला असं वाटतं सरकार तर ह्या माध्यमातून निष्क्रिय ठरलेलंच आहे. आज आपण बघितलं तर संपूर्ण देशभरामध्ये अत्यंत अत्याचार हे महिलांवरती दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. रोज आज एक घटना घडली, उद्यासुद्धा एक घटना घडते आहे. आज असंख्य महिला माझ्या त्या ठिकाणी मदतीचा हात मागत आहेत. लाडकी बहीण योजनेमध्ये आज इतके व्यस्त झालेले आहेत, पण माझी बहीण सुरक्षेच्या बाबतीमध्ये त्यांना कुठेही त्या ठिकाणी सुरक्षित करण्याचा कुठलीही योजना त्यांना राबवावीशी वाटली नाही. 1500 रुपये खात्यामध्ये देण्याचं त्यांना योग्य वाटते, पण कुठेतरी माझ्या महिलेला सुरक्षित कशा पद्धतीने आपल्याला करता येईल ह्याच्याकडे जर का मला जर सरकारने लक्ष दिलं असतं तर कदाचित बदल आपल्याला दिसला असता. आज उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून, गृहमंत्र्यांच्या माध्यमातून या ठिकाणी काल सांगितलं की SITच्या माध्यमातून त्यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत, पण अशा घटना वारंवार घडत असताना फक्त एका घटनेच्या वरून तुम्ही जर का SIT नेमत असाल तर अशा घडणाऱ्या अनेक
घटनांवरती सुद्धा आपण एक प्रमुख समिती नेमून त्याच्यावरती लवकरात लवकर कठोरातली कठोरात शिक्षा आपण सुनावली पाहिजे आणि शिक्षा आमच्या सगळ्यांकडनं हीच असणार आहे की आपण त्यांना फाशीची शिक्षा दिली गेली पाहिजे. छत्रपती शिवरायांचं जे शासन त्या काळी चालत होतं ते शासन पुन्हा एकदा या ठिकाणी लागू झालं पाहिजे हे स्पष्टपणाचं आमच्या महिलांचं मत आहे.